आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। पुराणवयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत, अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल। आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, भूमाफिया पण असतील, एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। आणि हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत। एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे, ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल। आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल। टाइमलाइन आपण साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू, 3 ते 6 महिन्यात। आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत, यांच्यासारखा एक युवा सरपंच, खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो, कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही, तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीने करण्यात येईल। आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत, या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे।